हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शेखर. माझ्या चॅनलचं नाव आहे द बुका ट्रॅव्हलर म्हणून. मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण जात आहे बाप्पांच्या शोधामध्ये. 2026 चालू झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायची गरज नाही. चला बघूया बाप्पांचा शोध कुठे आणि कसा आपण करणार आहे ते. चला. नमस्कार. आता मी आलेलो आहे स्टेशनला. स्टेशनवरनं जावं लागणार आहे आपल्याला. तर चला भेटूया आता ट्रेनमध्ये. ठाणे गाडी लागलेली आहे, याच ट्रेनने जाऊया आपण. तर बघूया, गाडी फुल आहे. तुम्हाला खूप आवडेल. बाप्पांचा शोध घ्यायचा आपल्याला. तर चला लवकर. मला पण एक्साइटमेंट आली, आपल्याला तिकडे जायचं आहे. तर बघूया एक्झॅक्टली आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे. चला. फायनली ट्रेन भेटलेली आहे. आता आपण निघालो आहे. निघेल आता ट्रेन थोड्या वेळामध्ये. आता शोध बाप्पांची सुरुवात आता झाली आहे. चला दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली कुठे आणि कशी. पोचलो आहे मी आता. दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जर्नी चालू होणार आहे आपली. तर थोड्याच वेळात 5 मिनिटात पोचतो आहे. चला. नमस्कार. पोचलो आहे मी. 5 मिनिटात आपण स्पॉटला पोचू. तुम्हाला चला बघूया. कारण मी जस्ट पोचलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो की शोध बाप्पांचा आता चालू होईल. दाखवतो तुम्हाला सर्व. चला बघूया. तर मी आता आहे गणसंकुलमध्ये, जे लालबाग परळमधलं पहिलं म्हणजे जिथे मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या बनल्या जातात त्यांचं आता बघूया आतमध्ये तयारी कशी आहे ती. आणि चालू झालेला आहे बाप्पांचा शोध. जर्नीला तुम्ही सपोर्ट करा. माझ्या चॅनलला तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चला बघूया आता आतमध्ये जर्नी आपली. नमस्कार, माझं नाव आहे शेखर. आता मी पोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल गणसंकुलचं म्हणजे गेट आहे. तर चला बघूया आतमध्ये तयारी कशी आहे. आणि शोध बाप्पांचा जी सिरीज आपण चालू केलेली आहे, चला आतमध्ये बघूया आता कशी तयारी आहे ती बाप्पांची. बघा, इथे हेच गणसंकुल आहे जिथे मोठ्या मोठ्या मूर्त्या घडल्या जातात. लालबाग परळमधलं सर्वात फेमस गणसंकुल आहे हे. तर आता तयारी चालू आहे इथे. छोट्या मूर्त्यांसाठी पण इथे सेटअप आहे गणसंकुलमध्ये. आणि त्यानंतर पुढे इथे अमर आर्ट्स म्हणून आहे. आणि हे बघा, एवढं मोठं आहे गणसंकुल. इथेच आपला बाप्पा घडणार आहे. शोध इथेच आपला चालू होणार आहे. हे बघा, तयारी त्यांची खूप जोरात आहे गणसंकुलमध्ये. तर इथेच घडणार आहे आपला बाप्पा. हे शिवाई आर्ट्स आहे. इथेच आपला बाप्पा घडणार. तेव्हा इकडे पूर्ण यांची तयारी चालू आहे. खूप मोठा आहे गणसंकुल. अजून पण आपण तुम्हाला दाखवतो पुढे काय काय ठिकाणी सामान पण आलेलं आहे. तर मी आता गणसंकुलमध्येच आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आत्ता हे सर्व खाली दिसते तुम्हाला. हे सर्व खाली दिसते, पण ह्याच्यामध्येच आपला बाप्पा, लाडका जो बाप्पा आहे तो आकार घेणार आहे. तर आपल्या सिरीजमध्ये बाप्पांच्या शोधमध्ये मी स्टार्ट टू एंड जोपर्यंत विसर्जन होईल ज्या ज्या काय मूर्त्या कवर करता येतील त्या मी करणार आहे. तर बघा आता हे सर्व खाली आहे. पूर्ण हा पॅसेज पूर्ण खाली आहे. तर आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया एक्झॅक्टली कसं काय ते. कारण सर्वच लोक काहीतरी दाखवतात, मी थोडं वेगळं दाखवतो. हे बघा, इकडे असे बॉक्स आहेत म्हणजे ते मोठ्या घडणार आहेत. इथे बॉक्स सिस्टीम त्यांनी केलेली आहे. परत पुढे पण आहेत काय काय सामान पण आलेलं आहे बाप्पांचं. तर चला बघूया आपण गणसंकुलमध्ये काय काय अजून तयारी आहे ती. चला.
तर तुम्हाला आता मी काय काय गोष्टी दाखवतो की ज्या बाप्पांची मूर्ती घडवताना आकार घेताना वापरल्या जातात. चला दाखवतो तुम्हाला काय काय गोष्टी आहेत जे बाप्पांची आपली मूर्ती आपण मोठ्या मोठ्या मूर्त्या बघतो, पण त्याच्या आतमधल्या काय काय गोष्टी आपण जेव्हा त्या मूर्ती घडताना वापरल्या जातात त्या बघूया आपण. चला, धन्यवाद. जेव्हा कधी बाप्पा विराजमान होतात तर पहिली गोष्ट असते मूर्ती बांधताना, पहिली मूर्ती बांधत असताना पहिली गोष्ट असते आसन. आसन लाकडाचं पाहिजे. तर हे बघा इथे बनवलेलं आहे त्यांनी लाकडाचं आसन आणि ह्याच्यावरतीच मूर्ती आकार घेणार आहे आपली. हे बघा ही अशी पहिल्यांदा फ्रेमिंग करावी लागते आणि ह्याच्यावरतीच मूर्ती घडली जाते. तर पहिलं आहे आसन. आसन असल्याशिवाय तुम्ही मूर्ती घडवू शकत नाही. आणि त्यानंतर वॉटरप्रूफिंग म्हणजे चांगलं लाकूड आहे वापरलेलं. तर अजून तुम्हाला काय काय गोष्टी दाखवतो मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साचे असतात मोठ्या मूर्तींचे बघा असे साचे असतात. तर ते साचे पण महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. हे साचे, कात्या असतो, ज्या गोष्टी लागतात गणपती बाप्पा घडवताना त्या सर्व इथे दाखवलेल्या आहेत तुम्हाला. हे बघा इकडे या सर्व गोष्टी गणपती घडवताना मूर्ती लागतात. इकडे हात आहेत, हात जे स्ट्रक्चर म्हणजे हात घडवताना लागले जातात त्या सर्व गोष्टी इथे आहेत. आणि त्यानंतरच मूर्ती खरं आकार घेते आपली. हे बघा हे पॅकिंगसाठी POPला आपण जेव्हा मूर्तीला भरणी करत असताना हा कात्या वापरला जातो. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण त्याशिवाय मूर्ती घडूच शकत नाही. मूर्तीला सपोर्ट देण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची गरज असते. आणि त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या हे आहेत शस्त्र आहेत. शस्त्र पण खूप प्रकारचे असतात बघा हे त्यांनी दाखवलेलं आहे. शस्त्र पण खूप सारे प्रकारचे आहेत. तुम्हाला जवळून दाखवतो. ही शस्त्रे बनवली जातात. हे ते डाय आहेत, सिम्पली डाय आहेत. आणि इकडे पण हे बघा बाप्पा आपला असा घडतो. ह्या सर्व गोष्टी आहेत. तर मूर्ती आपल्याला फक्त दिसते पण एक्झॅक्टली त्याच्यामागे खूप काम असतं, खूप वर्क असतं. तर मेहनत असते कारागीर लोकांची. कारागीर लोक बसलेले आहेत तिथे. त्याशिवाय मूर्ती घडत नाही. मूर्ती लोकांना वाटतं कलर पेंटिंग केली मग झालं, असं नसतं. तसंच हे मांडवाचं पण आहे, पाऊस येऊ नये म्हणून त्यांनी बांधलेलं आहे. सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठली गोष्ट याच्यामध्ये आपण कमी नाही लेखू शकत आहे. जसे हे कात्या आहे, साचे आहेत, सपोर्ट आहे, त्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाही आहेत. आणि त्यानंतर कलर अजून कलरचा कलर येतील तेव्हा दाखवेनच. पण सध्या ही सिच्युएशन असते गणपती बाप्पा घडताना. आणि ह्यातूनच बाप्पा आपला घडेल लवकरच. हे साचे असतात. दाखवले ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण गणपती नसता आपल्याला दिसतो मोठा 22-23 फूट, पण बनवताना लिटरली ते जॉईंटिंग, पॅकिंग सर्व दिलं जावं लागतं. आणि पहिली गोष्ट दाखवली की आपण तिथं त्यांचं पहिलं पाठ, ज्या पाठावरती ती मूर्ती विराजमान होते ते पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याशिवाय त्यांना ग्रिपिंग भेटणार कशी, मूर्ती हलवणार कशी किंवा काहीतरी हे करणार कशी, तर हे तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. गणसंकुलमध्ये आहे मी. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हाच तो गेट जिथून ज्या आगमन सोहळ्याच्या वेळी मूर्त्या बाहेर पडतात. हा बघा हाच तो गेट जिथून मूर्त्या आगमन सोहळा जेव्हा मूर्ती मंडळ लोक घेऊन जातात तो गेट आहे. आणि आता आपण आतमध्ये आहे. हे बघा अजून गणसंकुलमध्ये चालू आहे काम. बघा तुम्ही अजून तयारी चालू आहे त्यांची. अजून तयारी हे बघा इकडे पण एक कारखाना आहे. सर्व मोठ्या मूर्त्या बांधणार आहेत तिकडे. बाप्पा आकार घेतोय. त्याच्या आधी महत्त्वाचं आहे की पावसाळ्याचा सीझन आहे तर त्याआधी मांडव उभे करून घेणार आहेत. हे बघा हे आता सध्या खाली आहे. आज तारीख आहे 19 तारखेला. सध्या ही सिच्युएशन आहे. प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे. तर बाप्पा आकार घेतोय. शोध बाप्पांचा इकडेच आपला पूर्ण होणार आहे. बघा हे मोठे मोठे त्यांनी हे आणलेले आहेत मांडव घालण्यासाठी. अजून चालूच आहे, काम चालूच आहे. इकडे पण एक मांडव रेडी केलेलं आहे. इकडे पण आहे. इकडे मोठे मोठे साचे पण आहेत गणपती बाप्पांचे, दिसत असतील तुम्हाला. तर अजून तरी चालू आहे काम गणसंकुलमध्ये. अजून मांडव घालण्याचंच काम चालू आहे गणसंकुलमध्ये. तर हे बघा मागे सर्व
प्रत्येक ठिकाणी कामच चालू आहेत. मांडव अजून कंप्लीट नाही आहेत, सर्व तयारी आहे. सध्या ही अपडेट सध्या आहे गणसंकुलमध्ये. तर बघूया आता पुढे जाऊन कुठे काय कसं काय ते शोध बाप्पांचा सिरीज आपली चालू झालेली आहे गणसंकुलमधली. आता बघूया आता पुढे कुठे गणपती बाप्पा आकार घेत आहेत. व्हिडिओ चालू केलाय काय? थांबा एक मिनिट, व्हिडिओ आहे. माझ्या मागे बघताय ना, तोच आहे वेलकम गेट आपला. म्हणजे आपली जी सिरीज तुम्हाला बोललो शोध बाप्पांचा, तिचा शेवट ह्याच गेटवरती होईल. तुम्हाला आत्ताच सांगतो, ह्याच गेटवरती होईल शोध बाप्पांचा. हा बघा, तुम्हाला मी आत्ता दाखवतो. हा गेट ओळखा. आणि अजून 3 गेट आहेत. हा गेटला मी नंतर आपण नाव देऊया चांगलं. पण ह्याच गेटवरती आपला बाप्पांचा शोध सिरीज संपेल, ह्याच गेटवरती. धन्यवाद. नमस्कार. माझ्या मागे जो गेट दिसतोय ना, गेट तोच गेट आपल्या बाप्पांचा जो शोध सिरीज मी चालू केलेली आहे, तिथे त्याचा एंड ह्याच गेटवरती होईल. आणि इथेच तो लास्टचा व्हिडिओ रेकॉर्ड आपला होईल. तर बघा, हाच तो गेट बघून ठेवा. एक्झॅक्टली कुठे तुम्हाला दाखवतो. इथूनच बाप्पांचा शोध आपला पूर्ण होईल. इथेच शोध पूर्ण होईल, लक्षात ठेवा. इथेच शोध पूर्ण होईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या मागे जे तुम्हाला गेट दिसतंय ना, तेच उत्तर आहे. जी आपली सिरीज आहे बाप्पांचा शोध, त्याचं उत्तर हे आहे मागे. थोड्या दिवसात तुम्हाला उत्तर इथेच भेटेल. धन्यवाद. हा बघा, हाच वेलकम गेट आहे. म्हणजे मोठे मोठे गणपती मुंबईतले याच गेटमधून त्यांचं आगमन होतं. ही जागाही माहीत आहे, फेमस आहे. लालबाग परळ, लालबाग सराच्या पुढे बसतो या साईडला. आणि या साईडला इकडे आपल्याला दादरला रोड जातो. हा वेलकम गेट, सर्व मूर्तींचा आगमनाचा हा मेन गेट आहे. खूप लकी आहे हा गेट. चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार. आता मी लालबाग परळमध्येच आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता. जी माझ्या मागे गल्ली दिसते ना, ही गल्ली दिसते, यावर्षी साधी गल्ली नसणार आहे. कारण आतमध्ये तुम्हाला सांगतो, चला आतमध्ये सांगतो तुम्हाला आतमध्ये काय आहे नक्की. तर ह्यावर्षी खूप ट्रेंडिंगमध्ये असलेली गल्लीचं नाव नाही मला माहिती, तरी पण तुम्हाला सांगतो. आणि एक्झॅक्टली दाखवतो ही गल्ली कुठे आहे. बघा, हे समोर ITC हॉटेल आहे. हे समोर ITC हॉटेल, हा ब्रिज आहे. आणि ब्रिजच्याच खाली हा HP पंप आहे. दिसते तुम्हाला HP पंप. हा HP पंप आहे. आणि पंपाच्या बाजूला जे गल्ली गेलेली आहे बघा, इथून ही गल्ली दिसते ना तुम्हाला, ही गल्ली आतमध्ये गेलेली आहे. तर याच गल्लीमध्ये तुम्हाला आता सांगतो थोड्या वेळात काय आहे नक्की. चला आतमध्ये. ज्या गल्लीमधून आतमध्ये जातोय ना, जे तुम्हाला दिसते इथं, ही पूर्ण चाललो आहे आपण सरळ. तर इकडे आपले अरुण दत्ते जे मूर्तिकार आहेत, त्यांचं वर्कशॉप आतमध्ये आहे. ते आपण बघायला चाललो आहे. जे मागच्या वेळी त्यांना बॅलेन्सिंग मूर्तिकार म्हणून संबोधलं गेलेलं आहे, त्यांचं वर्कशॉप आतमध्येच आहे. रोड दिसतोय ह्यावेळी लिटरली हा रोड खूप नावाजलेला असेल, कारण अरुण दत्ते सरांकडे खूप साऱ्या मूर्त्या बुकिंगला आलेल्या आहेत. खूप म्हणजे खूपच. हे बघा, इकडून आल्यानंतर आणि हा रोड आहे असा आहे बघा. ह्या रोड तो दिसतोय ना ब्रिजच्या इथून आतमधून, इथेच आपल्या बाप्पांचा शोध इथे पण आपल्याला भेटणार आहे. आपल्याला भेटेल इथेही मूर्त्या चांगल्या चांगल्या घडवतील. नमस्कार. तुम्हाला जो आता हा मांडव दिसत आहे, ह्या बघा इकडे बांधतायत तो, हे अरुण दत्ते सरांचंच वर्कशॉप आहे. इकडेच मोठ्या मोठ्या मूर्त्या काढणार आहेत. हे बघा आजूबाजूला आहे जागा भरपूर आहे मोठी. तर इथेच अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्टली तयारी काय काय आहे त्यांची. काम अजून मांडव तर ते पूर्ण करतायत. पुढे साचे पण त्यांनी आणून ठेवलेले दिसत असेल तुम्हाला. अजून तरी एक 10 ते 15 दिवस लागतील हे सर्व हे करायला. तर बघूया आपण आतमध्ये. आता बघा ही तयारी चालू आहे. तरी ॲप्रॉक्स एक 100 मूर्त्या बसतील एवढी जागा आहे. आणि आगमन पण व्यवस्थित होईल, कारण रस्ताही मोठा आहे. आणि त्या मंदिरामध्ये पूजा झालेली, जे मंदिर तुम्हाला दिसतंय ना, तिथे ती कालची पूजा झालेली. तर काय अपडेट असेल तुम्हाला कळवतो.
नमस्कार, मी आता अरुण दत्ते जे त्यांचं मूर्त्या घडवण्यासाठी त्यांनी जागा घेतलेली आहे ती लालबाग परळ, जो तुम्हाला मगाशी मी दाखवलेला रस्ता आहे त्यातून आतमध्ये गेल्यानंतर अशी सिच्युएशन आहे आता सध्या करंट. हे बघा, मोठी आहे, खूप जागा मोठी आहे ही. परेल वर्कशॉपपेक्षा मोठी जागा आहे, तरी ॲटलिस्ट 100-150 मूर्त्या बसतील एवढी जागा आहे आतमध्ये. तर तयारी आता चालू झालेली आहे. कालपासून जर बघितलं तर आत्तापर्यंत नाही म्हणतात त्यांनी 30% काम मांडवाचं करून घेतलेलं आहे 24 तासामध्ये. तर जोरात तयारी चालू आहे. ते कधी आले तर त्यांची बाईट घेऊ आपण सरांची. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ते अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर मूर्ती ह्याच रोडने निघेल. बघा, हा जो रोड दिसतोय ना, ह्याच रोडने ती पुढे येऊन आहे ना मेन रोडला आपल्याला भेटणार. आणि हाईट पण बघा ना, काहीच नाही मध्ये. किती मोठी मूर्ती बनवली तरी ती इझिली ह्या रोडमधून पूर्ण निघेल. तुम्हाला दाखवतो मी पूर्ण रोड. हा अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप इथेच आहे आतमध्ये, हे तुम्हाला दाखवलं. आणि मूर्तीला कुठेच अडचण येणार नाही. हे बघा, पूर्ण ओपन आहे. किती मोठी मूर्ती असेल ना, हे बघा डायरेक्टली बाहेर येणार आहे. एकदम 1 मिनिटाच्या अंतरामध्ये बाहेर येईल ती. हे बघा, इथून डायरेक्टली राईट मारल्यानंतर वर्कशॉप आहे. एवढ्या जवळ त्यांनी सरांनी घेतलेलं आहे. तर हे बघा, हा डायरेक्ट रोड आणि डायरेक्ट आगमन सोहळा. आणि हा रोड यार हिस्ट्री क्रिएट करणार आहे, कारण सर्व मूर्त्या ऑलमोस्ट 100च्या वर मूर्त्या ह्या रोडवरनं आगमन आपलं करणार आहेत. तर हिस्ट्री क्रिएट होईल या रोडची. तर बघायला येऊ आपणच नक्की रेकॉर्डिंग करायला. आणि शोध बाप्पांचा यामधला ही दुसरी प्लेस आपली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा आपण रोड आता हिस्ट्री क्रिएट करेल, कारण इझिली सरांकडे 100च्या वर तरी ते मूर्त्या येतील. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी बनवाव्या, कारण सरांचं खूप चांगलं असतं काम, अरुण दत्ते सरांचं. तर हे बघा, आपण आता बाहेर येतो आहे. हा रोड हिस्ट्री क्रिएट करणार आहे, हा रोड हिस्ट्री. कारण 150 तर इझिलीच होतील इथे आगमन. तर बघा, तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो माझ्या मागे रस्ता आहे ना, तिथेच अरुण दत्ते सरांचा वर्कशॉप आहे. आणि ह्याच रोडवरती 2026मध्ये 100+ मूर्त्यांचं आगमन ह्याच रोडवरती होणार आहे. हा रोड हिस्ट्री क्रिएट करणार आहे आणि खूप जवळ आहे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. तरी त्यांना बुकिंग आले असेल, मला माहीत नाही बुकिंग किती आले त्यांना, पण 100च्या वर तरी त्यांना बुकिंग यावी अशी माझी इच्छा आहे. आणि ते काम ते पूर्ण करतील. चला, आता काय शोध बाप्पांचा प्लेस दुसरी दाखवलेली आहे तुम्हाला. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार, माझं नाव आहे शेखर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, द भूका ट्रॅव्हलरमध्ये. सांगायला नको मी कुठे उभा आहे मी आता. परेल वर्कशॉप. आता परेल वर्कशॉपची आपण बघूया तयारी कशी आहे ती. शोध बाप्पांचा प्लेस तिसरी. तर आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्टली त्यांची तयारी कशी चालली आहे ती. चला आतमध्ये जाऊन बघूया. परेल वर्कशॉप पूर्ण रेडी झालेलं आहे, म्हणजे यांचं मांडव पूर्ण घालून त्यांचं मांडवाचं पूर्ण काम झालेलं आहे. आपला हा रोड लालबागला जातो तो, आणि हा दादरला जातो तो. आणि फेमस आहे परेल वर्कशॉप, म्हणजे सांगायची गरज नाही आहे. चला बघूया आतमध्ये त्यांची तयारी कशी आहे ती. गणपतीची गणपतीचा शोध बाप्पांचा, त्यामध्ये बघा काम चालू आहे त्यांचं. सर्व फ्रेमिंग चालू आहेत. लहान मूर्त्या पण आलेल्या आहेत. त्यावेळी परेल वर्कशॉप खूप मोठा बांधलेला आहे, कारण हाईट खूप घेतलेली आहे त्यांनी. हाईट पण दिसते तुम्हाला, हाईट खूप घेतलेली आहे यांनी यावेळी. आणि इथून मूर्ती जेव्हा बाहेर आपली जेव्हा मूर्ती तयार होते आणि ह्याच गेटने बाहेर जाते. तर तयारी तर आहे मोठं आहे बघा. शोध बाप्पांचा कलागंध परेल वर्कशॉप. अजून मूर्त्यांचं काम चालू केलेलं नाही आहे, पण मांडव यांचा रेडी झालेला आहे, पूर्ण रेडी झालेलं आहे. 100% त्यांचं झालेलं आहे. इकडे फेस रिव्हील पण आहेत, गणपती बाप्पांचे फेस आहेत. नमस्कार,
बनवताना जी महत्त्वाची गोष्ट असते, आपण जेव्हा पी ओ पीची मूर्ती बनवत असताना तिला पॅकिंग देणं गरजेचं असतं. तर पॅकिंगमध्ये कात्या महत्त्वाचा असतो. तर कात्या हा मोठा रॉ फॉर्ममध्ये असतो, तर त्याला थोडासा युएव्हिलेट करावं लागतं, म्हणजे थोडंसं त्याला स्मूथनेस आणण्यासाठी वेगवेगळा करावं लागतो. तर इथे मशीन आहे मूर्ती बनवताना, ते आपण दाखवतो तुम्हाला ती कशी ते कात्या म्हणजे सेपरेट करते. चला बघूया. हे बघा, काते इथून असं टाकल्यानंतर आहे ना, हे जे मशीन टाकल्यानंतर पुढे जाऊन ते शपत होतं असं बारीक पीसमध्ये. असा बारीक होतो, पूर्ण बारीक टाकल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की डायरेक्टली तो एकदम बारीक फॉर्ममध्ये स्मूथनेसमध्ये येतो एकदम पूर्ण. एकदम स्वतः तो पीओपीला हात लावायला पण एकदम इझी टू हे असतं. तेव्हा तो पॅकिंग देताना, मूर्तीला पॅकिंग देताना महत्त्वाचं आहे खरं म्हणजे. ही मशीन आहे, मशीन सर्व काम करते. या अशा टाय असतात, या टाय शेषनाग आहे, इथे बदक आहे, इथे फेस आहेत, असे साचे असतात प्रत्येक ठिकाणी. वेगवेगळ्या प्रकारचे बनवताना आयडिया येण्यासाठी ते साचे ठेवलेले असतात, तुम्हाला दिसत असतील. इथे पाईपलाईनचा महाराजाची ट्रॉली आलेली आहे चेंबूरची बनवण्यासाठी. आणि हे परेल वर्कशॉप. आणि एवढी हाईट त्यांनी एवढी घेतलेली आहे, एवढी मोठी घेतलेली आहे ना, तरी ऑलमोस्ट 30 फुटाची मूर्ती इझिली यातून निघेल. चालू आहे काम शोध बाप्पांच्या सिरीजमध्ये. बाप्पा आकार घेतोय. आणि काय काय प्रभावळ पण त्यांनी आणलेले आहेत, प्रभावळ पण तुम्हाला दाखवतो. बघा, अशा हनुमानाच्या प्रभावळ असतात, ज्या गणपतीच्या मागे प्रभावळ म्हणून यूज केलं जातं. अशा गोष्टी आहेत त्या. तयारी चालू आहे परेल वर्कशॉपमध्ये. परेल वर्कशॉप ऑलरेडी पूर्ण म्हणजे त्यांचं मांडवाचं काम पूर्ण झालेलं आहे. आता ते मूर्त्या बनवायला घेतील, जे काय अपडेट असेल. आणि आपली शोध बाप्पांचा सिरीजला सुरुवात झालेली आहे आजपासून. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. हे परेल वर्कशॉप आहे, तुम्हाला तुम्ही दाखवलेल्या जागा या इकडे आहे. काय असेल तरी मी अपडेट तुम्हाला नक्की देत जाईन आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद. हे बघा, असे पार्ट असतात गणपती बाप्पांचे. बाप्पा घडवताना खूप महत्त्वाचे असतात. आणि हे पी ओ पी, कात्या, या सर्व बेसिक गोष्टी असतात गणपती बनवताना. खूप सारी गोष्टी असतात ज्या लागतात गणपती बनवताना. इकडे गणपतीचे फेसचं काम चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की शोध बाप्पांचा तुम्हाला कळलं पाहिजे की नक्की नसती मोठी आपण मूर्ती बघत असतो. पण हे पहिले स्टार्टिंगचं काम कोणालाच नाही माहिती आहे. तेव्हा तिकडे पण साचे दिसत असतील तुम्हाला. साचे, मूर्त्यांचे फेस असतात ना, हे बघा. खूप सारं काम असतं, आपल्याला कळून येत नाही की एक्झॅक्टली. आपण असतं आगमन सोहळे बघतो, पण यांच्या मागे त्यांची खूप मेहनत आहे. सर्व गोष्टी कराव्या लागतात.